या आयोजनामध्ये जनतेला काय सांगू इच्छित? जनतेला काय सांगायचे? छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याला आणि या देशाला दिशा दिली. रयतेचं राज्य कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याचं अनुकरण करण्याकरता राज्यामध्ये कसं राज्य निर्माण करावं, राज्यामध्ये जनता कशी सुखी राहील, यासाठी आमचे देशाचे नेते अजितदादा पवार, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब हे सगळे काम करत असताना या सरकारमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि तोच संदेश या राज्यामध्ये सगळ्यांना मिळावा. 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी ही छत्रपतींची जयंती साजरी होत असताना या अनुषंगाने या सरकारमध्ये अजितदादा आणि तटकरे साहेबांनी जो निर्धार केला तर स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव पाड्यातून तालुक्यातून शहरातून जनतेला एक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षामार्फत होत आहे आणि ते करण्याकरता राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते म्हणजे जिल्हा पातळीपासून तालुका पातळी गाव लेवलला राज्य दिल्लीपासून सगळे कामाला लागले आणि 19 तारखेला जो समारोप होणार आहे जो देदीप्यमान एकदम जबरदस्त रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी ह्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे आणि त्याच्यापासून संदेश देऊन येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत आणि भविष्यामध्ये याच राज्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं सरकार आणून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून हे स्वराज्य यात्रेचा प्रारंभ 12 तारखेला भारताचं द्वार असणाऱ्या गेटवाकडून सुरू झालेला आहे आणि 12 फेब्रुवारीपासून 19 फेब्रुवारीपर्यंत हा सप्ताह अनेक जिल्ह्यातून जातो आहे. त्यामध्ये मुंबई झालेला आहे, कल्याण झालेलं आहे, आता आम्ही पुण्यामध्ये जातो आहे, शिवनेरी करून सिंहगडला जातो आहे, तिथून आम्ही साताऱ्याला जातो आहे, तिथून आम्ही महाडला जातो आहे आणि तिथून आम्ही रायगडला पोचतो आहे. त्यामध्ये मुठभर मावळ्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून ज्या शिवरायाने स्वराज्य घडवलं त्या छत्रपतींना घडवणारा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा या राज्याला लाभलेला आहे आणि त्यांच्याच विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा घेऊन तमाम शिवभक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपतींचा विचार सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणाने काम करावं हा संदेश घेऊन आम्ही चाललेलो आहे. आम्ही आज या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय भरतजी गोंधळे साहेब, आमच्या महिला अध्यक्ष कल्पनाताई आणि आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ज्यांनी या जिल्ह्यामध्ये आणि पुढं देखील आम्हाला मार्गस्थ केलेलं आहे ते हिंदूरावजी, सन्माननीय प्रमोदजी हिंदूरावजी, त्याचबरोबर आमचे युवा नेते आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतीकजी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये खूप चांगलं म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अतिशय उत्साह आणि जल्लोषामध्ये आमच्या या रथाचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि तरुणामध्ये, महिलामध्ये, युवकमध्ये, युवतीमध्ये अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजवून या पुढील काळामध्ये आपण सर्वांनी काम करायचा संदेश आम्ही देतो आहे. या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि ही आमची रॅली आता पुणे जिल्ह्यामध्ये जात आहे. महिलांचा सहभाग इथे अप्रतिम आहे. भरपूर महिला इथे सहभागी झाल्या. आम्ही काल 11 वाजल्यापासून आम्ही या रॅलीमध्ये आहोत. त्या रॅलीमध्ये आम्ही पाहिलं की स्वराज्याची स्थापना करताना जशी शिवरायांनी मुठभर मावळ्यांच्या बरोबर ही स्थापना केली होती तशीच ही जी आमची जी राष्ट्रवादीची जी स्थापना आहे जी अजितदादा पवारांनी केली अगदी मुठभर लोकांच्या बरोबर केली होती आणि ती आता आम्ही संपूर्ण आमचं सत्ता स्थापन करून आम्ही स्वराज्य कसं स्थापन केलं आमच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते आपल्याला अजितदादा आता दाखवणारच आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही आमच्या महिला भगिनी, आमचे युवक आणि आमचा तरुण वर्ग संपूर्णपणे अजितदादांच्या मागे राहणार आहोत आणि खरोखर स्वराज्याची स्थापना करणार आहोत आणि इथे सत्याची स्थापना करून आम्ही असा छान असं राज्य घडवणार आहोत आणि अजितदादांना मुख्यमंत्री ह्या येत्या बनवणारच आहे असा आमचा महिलांचा निर्धार आहे आणि आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत.